रामकृष्ण हरी माऊली। तर आज आषाढी एकादशी आहे आणि याच निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक आणि त्यांची मुलगी सुद्धा येऊन इथे त्यांनी पूजा केलेली आहे आणि त्याचबरोबर मानाचे वानकरी कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले हे दोन्हीही मानाचे वारकरी जे आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आपली पूजा केलेली आहे आणि ही महापूजा त्यांची संपन्न झाली आहे थोड्याच वेळात पूर्वी आणि आत्ताच मुख्यमंत्री पूजा संपन्न करून इथून निघालेले आहेत आणि आत्ता आपण अगदी मंदिराच्या मूर्तीच्या समोर उभे आहोत आणि आपल्या खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी मी पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना देऊ इच्छिते की खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी आपण हे दर्शन देतोय आणि अशा पद्धतीने वैष्णवाचा हा जो सोहळा आहे वैष्णवांचा हा सोहळा आज संपन्न झालाय। आज पांडुरंगाचं दर्शन आज मिळणार आहे आणि माझ्यासोबत मंत्री गिरीश महाजन सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। माऊली, आज वैष्णवांचा जो सोहळा आहे त्याची पूर्तता झालेली आहे, आज वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन मिळतंय, तुम्ही स्वतः देखील दर्शनाला आलेले आहात, काय सांगा? मी दर्शनाला तर आलो आहे पण त्याबरोबर व्यवस्थेसाठी आलेलो आहे। गेले 4 दिवस मी या ठिकाणीच आहे, उद्या रात्रीपर्यंत मी या ठिकाणी थांबणार आहे। या ठिकाणी आज आपण बघता अलोट गर्दी, म्हणजे मला वाटतं गर्दीचं यावर्षी रेकॉर्ड तुटलेलं आहे। एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भाविक वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि म्हणून गर्दीचं नियोजन यात आवश्यक आहे। आमचं पोलीस प्रशासन सर्व या गोष्टीकडे लक्ष ठेवू नये, कुठेही काही स्टॅम्पेड होऊ नये, कुठे गोंधळ होऊ नये, त्यासाठी आमचं अतिशय बारीक लक्ष आहे। माऊली, आज तर अशा पद्धतीने आता नियोजन वारीचं केलेलं आहे हे आता मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आणि कशा पद्धतीने वारकरी भक्तांची अलोट गर्दी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उमटलेली आहे आणि आता हे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इतके आतुर झालेले आहेत की हे आता कुणाच्याही ऐकण्याच्या देखील मनस्थितीत नाही आहेत। कधी एकदा आपल्या पांडुरंगाचं, आपल्या आवडत्या, आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन या सगळ्यांना वारकऱ्यांना मिळेल याची एकच आतुरता या सगळ्या वारकऱ्यांमध्ये लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, विठ्ठल रुक्मिणी मंदिर।